हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा जो निकाल आहे तो निकाल का लागत नाही किंवा त्या निकालामध्ये काय अडचण आहे आणि मित्रांनो निकाल का उशिरा लागत आहे त्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत संपूर्ण माहिती शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा मित्रांनो 16,205 objections were registered by the candidates on 2,831 questions in the entire examination. तर बघा मित्रांनो जवळपास सर्व कॅन्डिडेट्सनी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी 16,205 ऑब्जेक्शन्स घेतले होते रजिस्टर्ड बाय कॅन्डिडेट्स सॉरी 16,205 विद्यार्थ्यांनी मित्रांनो आक्षेप घेतले होते तलाठी भरतीच्या ह्याच्यावरती आणि त्यापैकी बघा मित्रांनो 2831 क्वेश्चन्स 2831 प्रश्नावरती ठीक आहे एंटायर एक्झामिनेशन पूर्ण एक्झामिनेशन मध्ये त्यापैकी बघा आउट ऑफ दिस ऑब्जेक्शन्स अ टोटल ऑफ 9,072 ऑब्जेक्शन्स टेकन फॉर अ व्हॅलिड क्वेश्चन्स हॅव बीन अपहेल्ड बाय TCS कंपनी कंडक्टिंग द एक्झामिनेशन। तर बघा मित्रांनो TCS कंपनीने जी तुमची एक्झाम कंडक्ट केली त्यामध्ये बघा टोटल जे तुमचे 9,072 ऑब्जेक्शन्स होते टोटल त्यापैकी मित्रांनो हे ऑब्जेक्शन TCS कंपनीने मान्य केले ओके आणि 146 प्रश्नावरती 146 व्हॅलिड प्रश्नावरती ठीक आहे कंडक्टिंग द TCS ओके। मीनवाइल द एक्झामिनेशन हॅड अ टोटल ऑफ 5,700 क्वेश्चन्स out of the objections received during the period of registration of objections 9,000 objections were accepted by TCS company। तर बघा टोटल तुमचे जे 5,700 क्वेश्चन्स होते त्यापैकी 9,000 क्वेश्चन्स वरती प्रश्न मित्रांनो मान्य केले TCS कंपनी म्हणजे तुमचे एक्सेप्ट 9,000 मान्य केले ओके। त्यानंतर बघा अकॉर्डिंगली 146 क्वेश्चन्स हॅव बीन amended. नरके informed that the entire process has been delayed due to this। तर बघा जवळपास 146 प्रश्न मान्य केले होते म्हणजे पूर्णपणे 146 प्रश्नांवरती तुमचे आक्षेप घेण्यात आले होते मित्रांनो ठीक आहे। ही इन्फॉर्म्ड दॅट देयर इज अ डिले इन द रिझल्ट ड्यू टू द लार्ज नंबर ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजे निकालामध्ये डिले होतोय म्हणजे उशीर होतोय कारण की खूप जास्त विद्यार्थ्यांची संख्या होती। त्यानंतर बघा अँड द टिपिकल्टीज एन्काउंटर्ड आफ्टर ऑब्जेक्शन्स आणि ऑब्जेक्शन मध्ये वगैरे ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये त्यांना लेट होतो मित्रांनो ठीक आहे। त्यानंतर बघा मोस्ट ऑफ द वर्क रिलेटेड टू रिझल्ट हॅज बीन कम्प्लिटेड म्हणजे जवळपास रिझल्ट संदर्भातील जे काही काम आहे ते बऱ्यापैकी कम्प्लीट झालेले आहे मित्रांनो ठीक आहे। त्यानंतर बघा प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट अनाउन्समेंट ऑफ डायरेक्ट वाइज रिझल्ट इज इन प्रोसेस म्हणजे तुमचा जो रिझल्ट अनाउन्स करायचा आहे मित्रांनो त्याची प्रोसेस मध्ये आता चालू आहे मित्रांनो लवकरच तुमचा निकाल जाहीर केला जाईल ठीक आहे। देअरफॉर नरके एक्सप्रेस्ड होप दॅट द रिझल्ट विल बी अनाउन्स्ड इन जानेवारी। तर बघा मित्रांनो यांचं असं मत आहे की तुमचा जो निकाल आहे मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल आणि तुम्हाला गुण समजतील मित्रांनो। यापैकी कोणता डाऊट असेल मित्रांनो यामध्ये काही समजलं नसेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच धन्यवाद।